नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, रोटेशनल डायनॅमिक्स हा आपला 6व्या क्रमांकाचा लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो काही कॉन्सेप्ट शिकलो, एक फिजिकल क्वांटिटी होती सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, त्याचं डायरेक्शन काय राहायला पाहिजे. ठीक आहे, ती फिजिकल क्वांटिटी होती पण वेक्टर क्वांटिटी होती. मग वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे तिचं मॅग्निट्यूड काय, मॅग्निट्यूडचं फॉर्म्युला काय, तिचं डायरेक्शन काय, तिचं SI युनिट काय. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी शिकल्या. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन का बरं फॉर्म होते. ॲक्सेलरेशन तर आपल्याला माहीत आहे की ॲक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी पर युनिट टाईम. मग सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचा प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन चेंज होते. मग जेव्हा जेव्हा वेलॉसिटीचा डायरेक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हटलं होतं. आणि त्याच्यावरचे दोन आपण CBSE APMTला आलेले दोन क्वेश्चन पण डिस्कस केले. ठीक आहे, या लेक्चरमध्ये ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सुरुवातीपासूनच म्हणत आहे की 4 प्रकारचे ॲक्सेलरेशन्स आपल्याला या सर्क्युलर मोशनच्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. तर आपलं अँग्युलर ॲक्सेलरेशन झालं, सेंट्रिपिटल झालं. ओके, आता एक तिसरा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि एक नेट ॲक्सेलरेशन. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग जो आहे आपला तो टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. ओके, याला डिनोट करायचं A आणि सफिक्समध्ये T घ्यायचा, T फॉर टेंजेन्शियल. बघा, अतिशय इझी आहे. बघा, जसं की मी तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जेव्हा म्हटलं होतं की वेलॉसिटीचं फक्त काय चेंज होत आहे, डायरेक्शन. काय चेंज होत आहे, डायरेक्शन. आपल्याला माहीत आहे ॲक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी चेंज झाली पाहिजे. ठीक आहे, ओके. बघा, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, याला दोन गोष्टी राहतात, एक डायरेक्शन, ओके, आणि सेकंडली काय राहतो, मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता जो काही टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनमध्ये वेलॉसिटीचा काय चेंज झाला पाहिजे, मॅग्निट्यूड. वेलॉसिटीचा काय चेंज झाला पाहिजे, मॅग्निट्यूड. म्हणजे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटीचा काय चेंज झाला पाहिजे, मॅग्निट्यूड. काय चेंज झाला पाहिजे, बघा, जी काही वेलॉसिटी आहे याला आपण असं मॅग्निट्यूड ऑफ V. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होत आहे, चेंज. मग तेव्हा कोणत्या प्रकारचं ॲक्सेलरेशन तयार होते, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. कोणतं ॲक्सेलरेशन, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. इथं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. इथं लक्षात टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची बघा डेफिनेशन बघा, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू अल्फा क्रॉस R. ओके, ही क्रॉस म्हणजे वेक्टर फॉर्ममध्ये डेफिनेशन झाली, अल्फा क्रॉस R. ठीक आहे, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनचे डेफिनेशन कसं आहे, अल्फा क्रॉस R. जसं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची होती ओमेगा क्रॉस V. ठीक आहे, हे वेक्टर फॉर्म झालं. कोणतं फॉर्म झालं, वेक्टर फॉर्म. ठीक आहे, आता याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये घेऊ, स्केलर फॉर्ममध्ये घेऊ. बघा, आपण एक सिम्पली सुरुवातीला ही काढूया, सर्कल. ठीक आहे, हा झाला सेंटर. ओके, समजा हा इथं एक पार्टिकल आहे, पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, ही पार्टिकलची झाली समजा वेलॉसिटी. ओके, आणि हे झालं पार्टिकलचं पोझिशन वेक्टर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आता. ओके, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी राहते, अलॉंग द अँग्युलर वेलॉसिटी. अँटी क्लॉकवाईज फिरतायचं, थंब कुठे पॉईंट करता, आउटवर्ड. ठीक आहे, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं आहे, आउटवर्ड. आता या अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि पोझिशन वेक्टर आरमध्ये कितीचा अँगल तयार होत आहे, 90. कितीचा अँगल तयार होत आहे, थीटा इक्वल्स टू अँगल किती तयार होत आहे, 90 डिग्री. समजलं ना. ठीक आहे, कारण की याला आपण असं लिहू शकतो बघा, देअरफॉर टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन इक्वल्स टू अल्फा R साइन थीटा अकॉर्डिंग टू द क्रॉस प्रोडक्ट डेफिनेशन. क्रॉस प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला दोन फिजिकल क्वांटिटीच्या मदतीला जर क्रॉस काढायचं असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागते, साइन थीटा. ठीक आहे, थीटा इज द अँगल बिटवीन अल्फा अँड R. आणि आत्ताच सांगितलं अल्फा आउटवर्ड आहे आणि हा झाला तुमचा पोझिशन वेक्टर. याच्यामध्ये किती अँगल तयार होता, 90. त्याच्यामुळे थीटा इथं किती पुट करायचा, 90. साइन 90 किती राहते, 1. देअरफॉर टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू किती राहिला, अल्फा इंटू R. हा झाला तुमचा स्केलर फॉर्म. ठीक आहे, हा तुमचा कोणता फॉर्म होता, वेक्टर. ठीक आहे, हा तुमचा कोणता फॉर्म आहे, स्केलर. इथे लक्षात. ओके, इथपर्यंत काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, चला, काही हरकत नाही. ठीक, आता राहिलं याची डायरेक्शन. बघा, याची डायरेक्शन महत्त्वाचं आहे. एक तर क्रॉस प्रोडक्टच्या डेफिनेशननुसार तुम्हाला डायरेक्शन सांगतो. ठीक आहे, आणि डायरेक्शनसाठी दोन नोट पण सांगतो की कशा प्रकारे याची डायरेक्शन राहिली पाहिजे. बघा, पहिला वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरकडे जायचं, तिसऱ्या वेक्टरची काय देते, डायरेक्शन. ठीक आहे, जो काही पहिला वेक्टर आहे अल्फा, तो आउटवर्ड आहे. कुठं आहे, अल्फा आउटवर्ड. त्याच्या डायरेक्शननी हात ठेवायचा. अल्फा होता ना,
ठीक आहे. आपल्याला कोणाकडे जायचं, सेकंड वेक्टर. ठीक आहे, बघा एक काम करतो ना, एक पुन्हा एक पेन घेऊन घेतो, तुम्हाला लक्षात येते. येतं लक्षात. बघा हा झाला अल्फा. ओके ओके, बघा हा जो काही ब्लू पॉइंटेड आहे हा अल्फा आहे, बाहेर आलेला आहे. आणि हा झाला तुमचा पोझिशन वेक्टर आर. ठीक आहे, अल्फाकडून कोणाकडे जायचा आहे, आरकडे. ठीक आहे, आरकडे गेलो आपण. हे बघा हा अल्फाकडे आता आरकडे गेला, म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन, सॉरी टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं आहे, अपवर्ड. म्हणजे कुठं आहे, अपवर्ड, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ही कशाची डायरेक्शन झाली, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची. हे लक्षात. म्हणजे वेलॉसिटीच्याच डायरेक्शननं कोण राहतो, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. वेलॉसिटीच्याच डायरेक्शननं कोण राहतो, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. हे आपल्याला इथं क्लिअर कट समजलं. या डेफिनेशनवरून आपण क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन यूज केली. पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्याकडं, पहिला वेक्टर इकडे होता, दुसरा पहिला इकडे होता, दुसरा इकडे होता, पहिल्याकडे हात ठेवला, दुसऱ्याकडे गेला, कुठे आला, अपवर्ड. म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शन कोणाची डायरेक्शन राहते, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. ठीक आहे. आता बघा, आता खूप महत्त्वाचं आहे. बघा बघा, ज्या डायरेक्शन वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शन कोणाची डायरेक्शन आहे, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा, आता वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होत आहे, चेंज. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय होत आहे, चेंज. बघा आता बघा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळते. बघा वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होत आहे म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. ओके, आता वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे म्हणजे तो कोणता मोशन झाला, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता मोशन झाला, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन पण नॉन झिरो राहते. ठीक आहे, आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची पण काही ना काही व्हॅल्यू राहते. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे तेव्हा तेव्हा सोबत तुमच्या अँग्युलर ॲक्सेलरेशन राहते आणि सोबत कोणतं राहते, टेंजेन्शियल. येतं लक्षात. समजा जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ठीक आहे, इथं वेलॉसिटी कशी राहते, कॉन्स्टंट. वेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर अँग्युलर ॲक्सेलरेशन झिरो आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन पण काय होते, झिरो. कारण की टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनची याच डेफिनेशनवर बनत आहे की वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा पाहिजे, चेंज झाला पाहिजे. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय झाला पाहिजे, चेंज. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिला पाहिजे का, नाही. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय झाला पाहिजे, चेंज. जेव्हा जेव्हा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते तेव्हाच कोणतं ॲक्सेलरेशन येते, टेंजेन्शियल. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन दोन्ही ॲक्सेलरेशन कशी आहे, झिरो. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन दोघंही कसे आहे, काय म्हणू शकतो आपण, नॉन झिरो आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा अँग्युलर ॲक्सेलरेशन राहणार तेव्हाच टेंजेन्शियल राहणार, जेव्हा हा ऑपोजिट राहणार तेव्हा हे ऑपोजिट. म्हणजे एक पेअर आहे. हे दोघं कसे एक्झिस्ट करते, पेअरमध्ये. आणि ह्या दोघांचं तुम्ही रिलेशनही बघू शकता. बघा हा झाला टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि अल्फा कोणता ॲक्सेलरेशन, सॉरी हा झाला टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि अल्फा कोणता ॲक्सेलरेशन झाला, अँग्युलर. दोन्ही पेअरमध्ये एक्झिस्ट करत आहे. दोन्ही कशामध्ये एक्झिस्ट करत आहे, पेअरमध्ये. याच्या लक्षात. दोन्ही ॲक्सेलरेशन कशामध्ये एक्झिस्ट करत आहे, पेअरमध्ये. जोपर्यंत हा आहे तोपर्यंत तो राहतो, तो नाही राहिला तर हाही नाही राहिला. ठीक आहे. आता टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन इतकं माहीत झालं की आपल्याला वेलॉसिटीच्या डायरेक्शन नसते. याच्यात दोन केसेस आहे. पहिली केस, ठीक आहे, समजा पार्टिकलची स्पीड काय होत चालली, राईज होत चालली. काय होत चालली, राईज. ओके, काय राईज होत आहे, स्पीड. ओके, स्पीड म्हणा और वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणा, एकच गोष्टी, वेलॉसिटी मॅग्निट्यूड. येतं लक्षात. ओके, एकतर तुम्ही स्पीड म्हणा किंवा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणा. जर राईट चालला, समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे आणि समजा इथं 2, इथं 3, 4, जसं जसं आपण टाईम झाला तशी त्या पार्टिकलची स्पीड काय होत चालली, वाढत चालली. तर अशा केसमध्ये ज्या डायरेक्शन वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शन काय राहते, टेंजेन्शियल. याचा अर्थ velocity and tangential acceleration are parallel to each other. ओके, क्लिअर झालं की जेव्हा पार्टिकलची स्पीड राईज होत जाते. ओके, सेकंड केस अशी आहे, ठीक आहे, सेकंड केस अशी आहे की पार्टिकलची जर स्पीड ड्रॉप होत गेली. ओके, सेकंड केस अशी आहे की पार्टिकलची स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम जर ड्रॉप होत आहे, ठीक आहे, तर काय होते, वेलॉसिटी अँड टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन अँटी पॅरलल राहते. समजा क्लॉकवाईज फिरते, पहिले 100 होती, नंतर 95, 90. ओके, स्पीड काय होत चालली, कमी होत चालली. तर यावेळेस
जो काही टँजेन्शियल ॲसेलरेशन राहतो तो व्हेलॉसिटीला कसा राहतो, अँटी पॅरलल. कसा राहतो, अँटी पॅरलल. म्हणजे इथं आपण लिहू शकतो डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड टँजेन्शियल ॲसेलरेशन आर अँटी पॅरलल टू each other. आर अँटी पॅरलल टू each other. त्या लक्षात. ओके, हे टँजेन्शियल ॲसेलरेशनची मूळ डेफिनेशन वेक्टर फॉर्ममध्ये. ठीक आहे, त्याला स्केलर फॉर्ममध्ये आपण कसं केलं तेही सांगितलं तुम्हाला की या दोन वेक्टरमधला अँगल किती बनत आहे, 90. अँगल 90 बनल्यामुळे साईन 90 झाला 1, त्याच्यामुळे शिल्लक राहिला अल्फा इंटू आर. हा झाला स्केलर फॉर्म, हा झाला वेक्टर फॉर्म. आणि व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड जर चेंज होत असेल तरच कोणती डेफिनेशन येते, टँजेन्शियल ॲसेलरेशन. लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण व्हेलॉसिटीचं फक्त काय चेंज होत आहे, डायरेक्शन. कारण की साहजिक आहे, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काय होणार, चेंज. त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन युनिफॉर्म राहो की नॉन युनिफॉर्म राहो, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन ऑलवेज एक्झिस्ट करतो. पण अँग्युलर ॲसेलरेशन आणि टँजेन्शियल ॲसेलरेशन कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूडवर. कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूडवर. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्येच टँजेन्शियल आणि अँग्युलर ॲसेलरेशन एक्झिस्ट करत असतो. चला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसायला हवं. ठीक आहे, बघा तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करा. ठीक आहे, बघा त्यानंतर बघा आता. ठीक आहे, बघा एक रिलेशन बिटवीन एक याच्यामध्ये म्हणजे हा जो काय आपण आता रिलेशन शिकणार, या रिलेशनमध्ये नेट ॲसेलरेशन किंवा रिझल्टंट ॲसेलरेशन काय आहे तुम्हाला कळणार. बघा, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ॲसेलरेशन. बघा, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ॲसेलरेशन. बघा, आपण ऑलरेडीच रिलेशन फाइंड आउट केलं, V = ओमेगा क्रॉस आर. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ॲसेलरेशन V = ओमेगा क्रॉस आर. ऑलरेडी आपण वी हॅव फाउंड, म्हणजे आपण हे ऑलरेडी याचं डेरिवेशन ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. ठीक आहे, बघा आता बघा, ॲसेलरेशन म्हणजे साहजिक गोष्ट आहे. ॲसेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ओके, बघा एकतर असं वाचायचं, एकतर बघा याला कसं वाचू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच टाईम, किंवा असं म्हणायचं व्हेलॉसिटी चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. एकच गोष्ट झाली, ह्याचं लक्षात. बघा, ॲसेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होत आहे, चेंज. बघा आता d/dt ऑफ, हा जो काही इक्वेशन 1 आहे ज्याची व्हॅल्यू V ची व्हॅल्यू जी काय ती इथं पुट करू शकतो आपण, किती, ओमेगा क्रॉस आर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि बेसिक मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपण आता बघा हे दोन फिजिकल क्वांटिटी आहे, याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट राहते, डॉट प्रोडक्टची डेफिनेशन. सॉरी, कोणतं प्रोडक्ट राहते, क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, हे क्रॉस प्रोडक्ट म्हणजे जसं आपण दोन डेफिनेशन शिकलं ना, म्हणजे दोन रूल शिकलो आपण डेफिनेशनचे. समजा दोन फिजिकल क्वांटिटी प्रोडक्टमध्ये असेल तर त्याचा रूल, दोन फिजिकल क्वांटिटी डिव्हिजनमध्ये असेल तर त्याचा रूल. याचा बघा, याचा एकदम सिंपल रूल आहे. पहिली फिजिकल क्वांटिटी ॲज इट इज ओमेगा क्रॉस इंटू या फिजिकल क्वांटिटीचा विथ रिस्पेक्ट टू टाईम काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. ओके, प्लस सेकंड फिजिकल क्वांटिटी ॲज इट इज क्रॉस पहिल्या फिजिकल क्वांटिटीचा काय घ्यायचा हो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आता बघा W ओके क्रॉस dr/dt पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम काय येत आहे, चेंज. याचाच अर्थ काय, व्हेलॉसिटी. ओके, पोझिशन वेक्टर आर. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होता तर काय, अँग्युलर ॲसेलरेशन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, देअरफॉर बघा आता बघा, देअरफॉर ॲसेलरेशन इक्वल्स टू ओमेगा क्रॉस V इक्वल्स टू, बरोबर आहे ना, पहिलं. ओके, सेकंड वेक्टर. हां, ओके, आणि इथं काय लिहू शकतो आपण, हे आर क्रॉस अल्फा. ठीक आहे, आणि आत्ताच बघितलं ही कशाची डेफिनेशन आहे आपली, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. ठीक आहे, ही कशाची डेफिनेशन आहे आपली, आत्ताच बघितलं, टँजेन्शियल ॲसेलरेशन. ठीक आहे, याचा अर्थ सेंट्रिपिटल ॲसेलरेशन प्लस टँजेन्शियल ॲसेलरेशन जर एकत्र आले तर कोणतं ॲसेलरेशन तयार होते, नेट ॲसेलरेशन किंवा रिझल्टंट ॲसेलरेशन.
ॲक्सलरेशन. ठीक आहे. देअरफॉर नेट ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू, ठीक आहे, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन प्लस टँजेन्शियल ॲक्सलरेशन. बघा हे अत्यंत महत्त्वाचं रिलेशन निघलेलं आहे. ओके, म्हणजे या इक्वेशनचा यूज करून आपण या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिराईव्ह केलं, कारण की सिम्पल आपण एकदम ॲक्सलरेशनची जी काही इनिशियल किंवा बेसिक डेफिनेशन आहे ती यूज करत आहे की विथ रिस्पेक्ट टू टाइम जर वेलॉसिटी चेंज असेल तर ॲक्सलरेशन ही वेलॉसिटीची व्हॅल्यू इथं टाकली, तर डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा वेक्टर फॉर्म आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा वेक्टर फॉर्म आपल्याला इथं मिळाला. ठीक आहे. मग सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन जेव्हा दोन ॲक्सलरेशन एकत्र येतात तर त्याला आपण काय म्हणू, नेट ॲक्सलरेशन. काय म्हणू आपण, नेट ॲक्सलरेशन. बघा एक तुम्हाला डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा हा झाला सर्कल. ठीक आहे. समजा पार्टिकल इथे आहे. ठीक आहे. या पार्टिकलवर टुवर्ड्स द सेंटर कोणतं ॲक्सलरेशन राहते, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. ठीक आहे. समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चाललं, पार्टिकलचं जे काही मोशन आहे अँटी क्लॉकवाईज चाललं, म्हणजे पार्टिकलची या डायरेक्शनने काय, वेलॉसिटी. आणि आपण असं कन्सिडर करू की पार्टिकलची स्पीड वाढत चालली, त्याच्यामुळे या डायरेक्शननं काय राहते, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. हे लक्षात. ओके. आणि हे फॉर एक्झाम्पल कशाचे आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल ॲक्सलरेशन एक्झिस्ट राहतं. सेंट्रिपिटलचं काही टेन्शन नाही, कारण की सेंट्रिपिटलची डेफिनेशन विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन बनलेली आहे, टँजेन्शियल ॲक्सलरेशनचे विथ रिस्पेक्ट टू मॅग्निट्यूड. ठीक आहे. मग नॉन युनिफॉर्म म्हणजे मॅग्निट्यूड काय होते, चेंज होते. त्याच्यामुळे बघा हा झाला टँजेन्शियल ॲक्सलरेशन, हा झाला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. ठीक आहे. मग बघा आता हे दोन वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. जो काही रिझल्टंट वेक्टर राहणार तो इथं राहणार. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा नेट ॲक्सलरेशन. ठीक आहे. हा काय झाला तुमचा नेट ॲक्सलरेशन. ठीक आहे. आणि रिझल्टंट वेक्टरने टँजेन्शियल वेक्टरसोबत किती अँगल तयार केला, थीटा. रिझल्टंट वेक्टरनी टँजेन्शियल ॲक्सलरेशनसोबत किती अँगल तयार केला, थीटा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा हे डेफिनेशन झाली की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन जर एकत्र आले तर कोणतं ॲक्सलरेशन तयार होते, नेट ॲक्सलरेशन. कोणतं ॲक्सलरेशन तयार होते, नेट. मग आता हा जो काही नेट ॲक्सलरेशन तयार झाला याचा मॅग्निट्यूड आणि याचं डायरेक्शन आपल्याला काढणं महत्त्वाचं आहे. बघा आता आपण एकदम इझिली फाइंड आउट करू शकतो. बघा नोट डाऊन करायचं असेल तर करा. हे इकडलं सगळा पोर्शन मी मोडतो आहे. बघा आता अतिशय इझिली आपण त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचं डायरेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बघा आता एकदम सिम्पल आहे. बघा समजा हा वेक्टर ए आहे. ओके. आणि हा समजा वेक्टर बी आहे. ठीक आहे. आणि हा समजा तुमचा रिझल्टंट वेक्टर समजा सी आहे. जर ओके आणि रिझल्टंट वेक्टरने बी वेक्टरसोबत अँगल किती तयार केला, थीटा. सेम तिकडलीच कहाणी घेतली. ठीक आहे. हा जो काही रिझल्टंट वेक्टर सी आहे याचा मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी कॉस थीटा. ठीक आहे. आणि अँगल काढण्यासाठी टॅन थीटा इक्वल्स टू, बघा थीटाचे अपोजिट साईड काय आहे, ही अपोजिट ही आहे, ॲडजस्टंट आहे. अपोजिट ही आहे म्हणजे काय, बघा ए आणि हा अपोजिट ही झाली. ओके. आणि हा झाला ॲडजस्टंट. मग हा अपोजिट हे या एला पॅरलल आहे, त्याच्यामुळे ए डिवायडेड बाय बी. ठीक आहे. मग आता सेम इथं कम्पेअर करू. बघा हा जो काही ए आहे याच्या ठिकाणी काय, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. ठीक आहे. चला काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो काही बी आहे इथं काढला, इथं कोणतं ॲक्सलरेशन आहे, इथं कोणतं ॲक्सलरेशन आहे, इथं कोणतं ॲक्सलरेशन आहे, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा नेट ॲक्सलरेशन. ठीक आहे. ज्याने विथ टँजेन्शियल ॲक्सलरेशनसोबत अँगल किती क्रिएट केला आहे, थीटा. ठीक आहे. बस बघ या दोन डेफिनेशन यूज करायचं आहे. जो काही नेट ॲक्सलरेशन आहे, ओके, जो काही नेट ॲक्सलरेशन आहे तो काय राहिला पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ ओके ए सी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए सी ए टी ओके कॉस ऑफ थीटा. थीटा म्हणजे काय, ए सी आणि ए टी मधला अँगल. ए सी आणि ए टीमध्ये अँगल किती आहे, थीटा इक्वल्स टू किती आहे, 90 डिग्री. आणि कॉस 90 किती राहतो, 0. म्हणजे ही टोटल टर्म किती झाली, 0. देअरफॉर नेट ॲक्सलरेशनचा जो काही मॅग्निट्यूड आहे तो किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ ए सी स्क्वेअर प्लस ए टीचा स्क्वेअर. ओके. हा झाला नेट ॲक्सलरेशनचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. त्यानंतर आला अँगल.
देअरफॉर टॅन थिटा इक्वल्स टू, बघा थिटाच्या अपोजिट कोण आहे, हा आहे. ओके, हा याला पस कसा आहे, पॅरलल, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू लिहून टाकू आपण AC. ठीक आहे, थिटाचा ॲडजस्टंट कोण आहे, AT, लिहून टाक AT, हा झाला अँगल थिटा. ओके, म्हणजे जो काही नेट ॲक्सेलरेशन तयार झाला त्या नेट ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड आणि त्याचं डायरेक्शन. ओके, हे वेक्टर प्रोडक्ट, सॉरी वेक्टरची डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन आहे, वेक्टर प्रोडक्ट नाही म्हणू शकत, वेक्टरच्या डेफिनेशन आहे. समजा दोन वेक्टर समजा जर परपेंडिक्युलर टू इच अदर असेल तर त्यांचा जो काही रिझल्टंट वेक्टर राहतो त्यांच्या मधात राहतो, तेच झालं. दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे कारण की दोघांमध्ये अँगल किती आहे, 90, मग त्यांचा रिझल्टंट जो राहतो मधात राहतो, जो इकडल्या वेक्टरसोबत अँगल किती तयार करतो, थिटा. म्हणजे बघा आपल्याला आता डायरेक्शन फाइंड आउट करायचं, आपण म्हणू शकतो का AT पासून थिटा अँगलवर नेट वेक्टर आहे. इथं लक्षात टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पासून थिटा अँगलवर कोणता वेक्टर आहे, नेट ॲक्सेलरेशन. कोणतं ॲक्सेलरेशन आहे, नेट. ओके, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पासून थिटा या डिस्प्लेसमेंटवर किंवा थिटा या अँग्युलर डिस्प्लेसमेंटवर कोणतं ॲक्सेलरेशन आहे, नेट ॲक्सेलरेशन. आणि नेट ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड कसा काढायचा, या दोघांचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर रूटमध्ये काय करायचं, स्क्वेअर करून काय करायचं, आपल्याला ॲड करायचं. इथं लक्षात. ओके, बघा अशा पद्धतीने जर तुम्ही महाराष्ट्र CET किंवा नीटचा अभ्यास केला तर काही मोठी गोष्ट नाही. येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.